नमस्कार. होळीच्या दिवशी कोणत्या 2 वस्तू खायच्या नाही आहेत ते आपण आज बघणार आहोत. बघा, त्याआधी तुम्हाला सांगते की या दिवशी, होळीच्या दिवशी बाहेरील बाधा, ज्याला आपण करणी वगैरे म्हणतो, असे लोक खूप काही करत असतात आणि त्याचा परिणामही या दिवशी होतो. बघा, ज्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे अर्थात त्यांनीच हे पाळायचं आहे. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी पाळू नये. पण कसं आहे, बऱ्याच लोकांना जेव्हा असं म्हणतात ना, जेव्हा ज्याच्यावर बीतती तेव्हाच त्याला कळतं. म्हणजे ज्यांनी अनुभवलं आहे त्यालाच माहिती असतं की हे खरं आहे की खोटं आहे. असो, पण आता बघा कोणत्या आहेत त्या 2 वस्तू त्या मी तुम्हाला सांगणार आहे. पण बघा, तुम्हाला या दिवशी मी तर एक सांगेन की तुम्ही परान्न टाळा. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न, शक्य होईल तेवढं जमेल तर ते खाऊच नका दुसऱ्याच्या घरचं. पण जर तुम्ही गावाला गेला असाल तर तेही तुमचं घरच आहे, तर तिथलं तुम्ही खाऊ शकता. पण बघा, पांढऱ्या रंगाची मिठाई म्हणजे बत्तासा असेल, पेढा असेल, पांढऱ्या रंगाचा कुठलाही पदार्थ असेल, जर तुम्हाला तो कोणी दिला तर तो तुम्हाला खायचा नाही. कारण त्याच्यामधनं तुमच्यावर काहीतरी केलं जाऊ शकतं, अशी आपल्याकडे मान्यता आहे. अर्थात बघा, मी आधीही सांगितलं, ज्यांना ह्या गोष्टी पटत नाही त्यांनी करू नये. पण बघा, खूप लोकांना असे अनुभव येत असतात म्हणून मी हे सांगत आहे. तर पांढरी मिठाई की कुठलीही असू द्या, ती तुम्हाला खायची नाही आहे. हां, तुमच्या ओळखीतले आहेत, सेवेकरी आहेत, माऊलींचे भक्त आहेत, तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांच्याकडचं तुम्ही खाऊ शकता. बघा, तरी असे खूप काही लोक असतात की आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नसतं, आपले कष्ट त्यांना दिसत नसतात, पण आपली प्रगती त्यांच्या डोळ्यामध्ये खुंटत असते. त्यामुळे बघा, आपण आपली सावधानता बाळगायला पाहिजे. पहिली गोष्ट झाली मिठाई. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विड्याचं पान, खाऊचं पान ज्याला म्हणतो आपण, जे नाही का पूजेमध्ये वापरलं जातं, ते पान. ते पानसुद्धा तुम्हाला या दिवशी कुणाकडनं घेणं टाळायचं आहे. कारण त्यामधून सुद्धा क्रिया केल्या जातात असं आपल्याकडे सांगितलं जातं. बघा, तर पहिली गोष्ट म्हणजे पांढरी मिठाई आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाऊचं पान. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला टाळायच्या आहेत. कारण बघा, आपलं चांगलं कुणाला बघवत नाही तर ते आपल्याला आपल्या मागे काहीतरी लावून देत असतात. त्या खाण्यातून बघा, कुठलीही जी क्रिया आहे ना, ती खाण्यातून जास्त लवकर केली जाते आणि त्याचा प्रभावही तेवढा जास्त होतो. मी आधीही सांगितलं, माझा कुठेही अंधश्रद्धा पसरवण्याचा विचार नाही आहे. असा लोकांना अनुभव आलेले आहेत, त्यांचा याच्यावर विश्वास आहे, त्यांनी आवर्जून ह्या 2 गोष्टी खाणं टाळाव्यात. त्याचबरोबर बघा, होळीच्या दिवशी सेवा आणि उपाय मनापासनं, चांगल्या मनानं, चांगल्या शुद्धीनं जर आपण केले तर ते पूर्ण होतात. त्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, व्यापार व्यवसायासाठी, आरोग्यासाठी, आर्थिक परिस्थितीसाठी, त्याचबरोबर शीघ्र विवाहासाठी, राहूची शांती, नवग्रह शांती यासाठी पूजा, सेवा आणि उपाय याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्यापैकी तुम्ही कुठलाही उपाय आवर्जून करा. बघा, होळीच्या दिवशी केलेली सेवा, होळीच्या दिवशी केलेले उपाय हे सिद्ध होतात अशी देखील आपल्याकडे मान्यता आहे. तुम्हाला जर व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.